देव बोलणारे भाऊ मानर तू देव बोलणारे भाऊ मानर देवरा बोलणारे भाऊ मानवरी राजी तुला किती धाव सांगा तिची बाजूलाच राहू देव तो अभिवजीश्वर तू सांगजो राजा म्हणा बोलणारे भाऊ मानर देवरा म्हणा बोलणार भाऊ मानर मंडळी मानी गोष्ट कठोर वनेल माने आयावं ध्यान नसं ध्यान ठेवतो माती घेसली शंकर भगवान निघना आणि स्वर्ग मग या पर्या भाऊ देवसाला सांग मन मातानी तप करेल माती मया आणि पण उसनी आणि आई कायम निलयल नाही आणि इकत बी मिळेल नाही आई माती उसनी आणि भगवान देवला शंकरचे सांग आई मयच घेऊन तर शेवट निरोध मानीस ताब्यामध्ये जो आणि आई उसनी माती माने हाती बा मसन पावत घे जाई म्हणून तो लोक शंकर भगवानला मसनना राजा सांगा प्रिय भाऊ शंकरजीनी भगवानला सांगा राई उसनी माती लईनार भाऊ मानर राई मानी ताब्यामध्ये देजोनार भाऊ मानर अर्धा देवरा बोलणार भाऊ मानर मग भगवान देव सांग आई उत्पन्नी मै बी करणार नाही मै फक्त तुम्हाला हुकूम करू ताई उत्पन्नी ब्रह्मदेव वरी करील का नाही या मूर्त्या ब्रह्मदेव वरी पण ब्रह्मदेव सांग मूर्त्या बनाडायला मै रिकामा नाही मै फक्त ना उत्पन्नी लागल्यास त्या अमृत कुपी गोळे आत्मा जिवंत करी दी जन्मदेवाला काम ब्रह्मदेव करी अशी त्याशी नेमणुक्या करी आणि आयुष्यभर या मूर्त्याचा संभाळ विष्णू भगवान करी आणि मरण तर तो शरीर शंकरजीनी ताब्यामध्ये त्यांनी माती आणलं ताई उसनी माती मसन पावत शंकर भगवान गेल भाऊ मानर देवशा नेमणुक्या केल्या नारे भाऊ मानर ब्रह्मदेव सांग मै उत्पन्न करीन करा पण मूर्त्या काय मै बनाडणार नाही मग मन मूर्त्या बनाडाला मातीने 2 मूर्त्या तर अगोदर बनाडा मग त्याची भाऊ मातीने 2 मूर्त्या बनाड्या आणि त्याची अमृत कुपी गोळी संजीवनी मंत्र जपा जोगदांडा ठोका आणि 2 मूर्त्या बनाड्या मातीने तर तेच ना नावा ठेवा काय नावा एक गडी जोड नावा एक गडी देव आणि एक मोडी देव म्हणत मूर्त्या गडाला तेच ना नाव गडी देव आणि ते ना जोडीदार ते ना नाव मोडी देव आपली गत्या जोडी दोन्ही गडीनी मोडी पण भाऊ गडी मोडी नावा ठेवा तर गडी देव मूर्त्या गड आणि तो मोडी देव ते ना जोडीदार तो निघत जोडीदार तो रोज वाळत कर मग एक मूर्ती तर वाळत कर एकट्याला लाई त्या भाऊ काय निजणार अशा लांबादरी त्या माट्याडना मूर्त्या या अशा निजाडणार लांबांतरी गडी देव रोज गड आता एवढा जग तयार करणं चिडी मुंगी पक्षी तो गडी देव मूर्त्या गडी जागच गडी दमी घेतो नाव दुवाळत करी त्याला लायती पक्का दूर पळतणार तो बापूर पैसा थांबा एवढा दूर निघी चालणार तरी मूर्त्या बनाड आणि गडी दमी घ्या दूर घे जावा वाळत करायला मोडी देव अरे पक्का दमी गया भाऊ मानर माने आयो एक रोज मोडी देवने मन माशवना नावच ते ना मोडी जशी आम नाव राहना तशा माणूस एखाद्याला वाद खरं सांगतो पर्या भाऊ मोडी देवनी मन माशवना आयना म्हणाव एक सार बनाडन मग एक सार वाळत करू एवढा दूरपात पसार ना येराय रोड ठेवता येत नाही का नाही आता त्या भाऊ सुद्धा काय
त्याला लाय तो निघ ना त्याला लाय कशा वरावर निसतात व्हायला व्हायला कशा त्याला दूर दूर जाणार ना मग दमी द्या ती त्यांनी मन मवना याला आज निजी पडू दी बनाडे याला निजी पडू दी आणि आज रात माहीत सगळ्या मोडी बसावी म्हणजे नाही पे हाको जवळच वाढत करी अशा त्याला वाट वाटणार भाऊ मानार तू हा पी काय बाया हो तुम्ही गोदडा जवळ जात्यास पहिला वाळी घ्या तर त्या उचलेल्या त्यास त्यांच्या घराकडे दुसरला कोण दूर पसारत बस तुम्ही करत्यास तशा केली मन मवना रात मैस गडीत बाकीच्या मोडी बसायला म्हणजे जागा मोकळी करी त्याला वाटत की मी तू निघत भोळा तशा एवढा नाही भोळा पण भाऊ दाखव भोळाच होता तुम्ही सारखा तू एवढा भोळा नाही भोळा आणि बावळा हे मग फरक होणार भाऊ मानार तू माना दादा माणसा 3 प्रकार ना कोणी भोळा राहता कोणी बावळा राहता काही चांगला कपटी राहता काही बरा नाही नाही नारे भाऊ मानार तू आता 3 प्रकार ना सांगा म्हणून वाटी बी 3 प्रकार तिथं सांगाय गेल पण तुम्हाला सांगाय गेलं नाही माणसा बा मरतात तर सगळा एकच वाटला जाता तर मान्या असाल मान दुगावला आणि पुन्हा मी सांगेलच नाही दिसली मन मावात एखादी ध्यान मग का नाही डोंगऱ्या भावन 3 वाटी सांगल्या आणि सांगेलच नाही तर 3 वाटी कोणतल्या त्या अगोदर सांगी देव मग काय पुढे लावू माणूस मन मग राहायचा या अशा काही तरुण पोऱ्या आपल्याला पोऱ्या बाहेर त्या बी पक्का हुशार राहणार तू आपी समजो गरीब राहू नाही तर श्रीमंत राहू कोणी बी मरणार तर बा सगळ्याला एकच वाट पण देव एवढा येडा नाही येडा कशाना तुम्हाला आता कळी काय ना वैकुंठाने वाटला जाता माणसात काही स्वर्गाने वाटला त्या बी माणसात काही नरकम जाता त्या बी माणसात कसं एवढा फरक ज्यांच्या वागावर भाऊ सांगा शिवाय कळत नाही सगळा तर माणसाच राहता पण वागणूक वेगळी म्हणून वाटा वेगळ्या काही लोक काही आळवून ना अगरबत्ती घेता अगरबत्ती कळत तुला सरत लाई दे जा कोणी अगरबत्ती घे देवनी पूजा कर भजन कर पूजन कर उपास कर तप जप जो भजन पूजन देवना काम कर कथा कीर्तन प्रवचन गीता भागवत जो आशा वास देवना कामा याला वैकुंठनी वाट मिळणार भाऊ मानार आणि ज्याला वाचता येत नाही त्यांनी ज्यांना ऐकायला जावा काही साला तर ऐकायला सुद्धा कटाळा आगडे राहता तरी ऐकता निजी लेखा काही साला बोलता कटाळा चांगल्या गोष्टी काही साला पटक्याच नाही पण काही एवढा जन्म घ्या पुढला जन्म ये काही साला ऐकाना कटाळा घरला तरी येता नाही मग त्या दुसरी जन्म जलमताना कोणती बियोनी मग जाऊ बैराज राहता आम्ही जाऊ जलमताच पण त्याला ज्ञान गोष्टी पटत्या नाही म्हणून देव मागे त्याला ऐकू देत नाही भाऊ मानार तू आणि काय मग जलमता आंधळा आम्ही जाऊ जलमता आंधळा काय करील माणूस पण नाही तो कसा आंधळा जो माणूस जन्म मरा ना त्याला चांगला दिसतच नाही काही सालात ना रस्ताकडे बी नाही येता कंग येता कळी घ्यावा तुला त्या डोळा पापी या पोर सांगता डोळा पापी डोळा नाही पापी पण तू म्हणजे आहे ना की कवडा पापी नाही विचार करी लेवणार भाऊ मानार माना दादा डोळा भगवानने चांगल्या गोष्टी राहिल्या चांगल्या तिथं खड्डा बोळा जाई पडशी जास नको तर ते खड्डा याराला दिदा का नाही हा वाट देव बुवा मंदिर पाय पडायला जा डोळा राहिला तर बुवा पाय पडी पण डोळा सोड आपला तर काही गाडी काढी शेषानी तरुण बांध घातला केसना बिरिकन लागता नाही देवना मंदिर तर मग बेटा ना गाडी उभी कर देवा थोडा उतरी पडवा देवनी मंदिर पण जावा पाय पडी लेवा ना काय नस पाय
पाय पडाल सवड नस गाय गाय हवी तर मग उगा मुगा निघे जावा देव का रागायचा पण यानं उतरी तर पडता नाही गाडी बी उभी नाही आणि पाय पडाशिवाय राहता नाही पण पाय कशा पडता गाडीवरच बशी बशी हारणा वाजता हारणा देवला जे ऐकू जात नाही अशा हारणा 3 खेप वाजता आणि ती देव ना त्यासनीकडे येत बी नाही तरी त्यासना अशा मांडू गावत हारणा वाजी देता अशा मांडू गावत देव सांग थांबतो एवढा जन्म तर काढ तुला मांडू आणि खूप जाऊस ना पुढली जन्म देव ना तुला मग तुम्हाला खोटा वाटेल ज्येष्ठाला मला वकारत जा ना तू काय भाकर चालू मैं खुशाल बोलून तो मान गमत भाऊ तो देव सांग तुम्हाला मांडू काय दाखवला पण ज्येष्ठाला पुढला तू जन्म घेशी ना ज्येष्ठाला इजा चमकती तेव्हा खूप पाट्यासाकडे येरजा कोणताला गिरायक तुम्हाला दिशी जा त्या खूप पाट्यासावर त्या लाल मांडना शेरग्या या वाटला मांडू गावताना त्याच राहता या भाऊ त्याला शेरग्यानं जन्म येतो रे अरे येतो रे भाऊला माना तू आणि काय तर मग ना मेवण्यास पैसा उसना घेवा बहिणीस पै उसना घेवा सालीस पै घेवा बरं सालीस ना ठीक का नाही काय तर रांड मुंड बायाणार तरी त्या मेवण्यासाला लाज नाही का नाही पैसा उसना लेता आणि देताच नाही विधी जात सालीस ना काय करी की मग नवराने कोण नाही का नाही या जशा जागीदार पिसारी रांड मुंड ती देवाला काय तर कर्ज बुडाई मरी घ्या तरी दिला नाही पतंग देव पै सोपरा देव सांग तू कवडा कर्ज बुडाई मरशी पण मांग तोंड बुडील तवणार रखाशी देव सांग मग त्या मरणात ना तव ती सालीसला माहित पड मग तिला निरोप जा तू ना मेवनास मरणात तर ती बी मनमस काय कर बिचारा मरणात मरणा माना फुकट ना कुणो काय मरण अशा शब्दाचं निघे घ्या तर तो ना दुसरी जन्म कळवणला या तुम्हाला त्या गिरायक भाऊ गावनी बाजू त्या मोठल्या गडर ना त्याचा तुम्हाला नजर पडी जात त्या डुकरा त्या काही कमाया करतात कौकता घे जगता कसाय पाकरी खाता आयता मिळत त्याला रोज भाऊ गडरा साम गोनोर खाता फिरता ज्या कर्ज बुडावता त्या डुकरने जन्म जाता अरे जाता भाऊ रे माना तू ज्याला डुकर होणार नसं त्याने कर्ज फेडीने मरू तो फेडायला लागला काय तर बुडी घ्या तरी गरज नाही मरी घ्या तरी सांग काय करा मरी घ्या डुकरा होती सांगितला काढू मला बी एवढा माहित नाही पण गरुड पुराण मग तुम्हाला सांगू रे अरे सांगू ना भाऊ रे माना तू आणि शंकरदाजी काही लोक भाऊ राहता एखादा भाऊस मरी जा पोऱ्या पोसला होता मग त्या काका सुलता काय करता त्या बारीक पोसा मग दुसऱ्याला भाऊस कोणी वावरच हिसकाळवा कोणी घरच हिसकाळवा पोसला पोरासा आता त्यांनी बापने वाटली त्यांनी पोरासा राहू देवा तरी काही हे नाही हिसकाळवा हे नाही हिसकाळवा आयता पाहिजे जो आयता ये ना त्यानं वावरा हिसकाळ घरा हिसकाळ गेला कोणता जन्म ये मान्य होती वावर मग वारुळ राहते केलं तुम्ही वारुळ कोण बनाड उदी बनाड का नाही पण ती उदी थोडी उदी बनाडी दम उदीना तोंड तरी कवडा तिना पाय तरी कवून एवढा मोठा ढीग बनाड ना उदीला किती टाइम लागत पण ती काळा नाग आयताची वारुळ मग घुस बरं वारुळने काय ती नागनी बांधी कर तरी तो आयता मिळवर नागोबा कस तो जो वावरा हिसकाळ जो घरा हिसकाळ आयता त्याला काळा नागना जन्म येतो रे येतो अरे येतो ना भाऊ ना माना दादा नीट ऐका कोणा काही हिसकाळू नाही कोणा लुबाडू नाही जेना त्यालाच राहू देवा आणि जर हिसकाळ करा तर नागना जन्म येवा स्वैरात नाही रे
अरे नाही ना भाऊना म्हणाली एवढाच नाही पण काही साला अशी बी सवय सवताना बी 2 तुकडा मकी मग खावाला केवढा लाग ऊर्जा बुजी का नाही एक कोपरा खावायला तरी सवताना 2 तुकडा तशाच आणि तिसरी शेतनी मेर भाऊ पै दुसरे ना मकी मोडी फळ त्याने भुईमुंगण्या शेंगाची फळ यांनी चोरी कर यांनी चोरी कर जो चोऱ्या करी मर त्याला काळा बैलला जन्म तट फेड करणा पड रे अरे पडना भाऊना म्हणा तू म्हणून माना दादा हो कुठलीही चूक झाली तर माफ करत नाही देव जशी करणी तशी भरणी तर माना दादा हो गोटा ऐका शिवाय कानवर पडा शिवाय माणूस चत्रा होत नाही आणि काही साला एवढा बी सांगे काहीच फरक पडत नाही ऐका बा खरा काही साला ती बी पटत नाही नाही ना भाऊना मानवली मान्या या बहिणी या चोऱ्यानी चपाऱ्या तर जाऊ द्या कोणी बी करील काही न वाढू काहीशी लग्न करी बायका करत लग्न करी बघ लग्ननी बायको किती जीवनी चोरी नाही आम्ही बहिणीला थोडा जीवला एवढ्या जीवन्या बायका तरी काही लोकशी कंपनी मध्ये घ्या कंपनी मग पुसलाय आणि तंग काय वाटली काही नाही काहीशी पोटण्या बायका मारी टाक्या बायका मारी टाक्या बाबू त्याला वाटत कंपनी मग कोणी एरियल नाही वर या तो सांगता झटकावन सासरवाडी लोक चालपत काढता काही बुवा मला माहितच नाही स्वतः मारी ठेवता तरी ज्या मारताना एवढा माहित तू आज सपाडास पण पुढे नाही सपणार दुसरी जन्मामा जो बायका मार नातवासाला चांगला काढू त्याशी अजून करल्या नाही पण पहिला सांगितलं पण नाही बायका मारवा नाही भाऊ जो बायका मार ना त्याला ससाना जन्म आहे डवळा फुल ससा तेव्हा शेपत पका बारी उलुला ससा देखील ससाना जो मारणा त्याला ससाना जन्म आणि जी मर त्यानी बायको तिला लाल कुत्रीना जन्म तेव्हा शेपत नीट ऐकील जोर भाऊ जी बायको मरी जा तिला लाल रंगली कुत्रीना जन्म आणि जो मार त्याला धवळा ससाना जन्म पण काय भगवान व्याशा उलट्या करना तर ती कुत्री ना माणिकाशी अंडवर निघत एखादा पारधीला पारधी केनीच बरोबर वाद पारधीच पाळत त्याला ती कुत्री पटपटी उलुकी राहतो पारधीच पाळत तिला आणि पारधी मग उतरांनी रोज त्याला माहितच ना एवढी कुत्रीला भाकर घाली वादाळ उतरांनी रोज माग लावण तो पारधी आणि जा जंगल मग आणि काय भगवानला करणार तो भगवानला गाठ कशी घालणार आज आपावरी गरज नाही तू नाशिकला होतास मग इकडे देव साप होता तरी आपली गाठ ते निघाली दिली की नाही कशा भाऊ उतरांनी रोज ना नेमका पारधी बी ती जंगल मध्ये जावाला आणि तीच दांडला तो जवळ ससा येवा कोणता ससा कळी घ्यावा तुम्हाला तिचे बायको मारायला तोच ससा दांड धरी उतर दुडू देवाच्या पद तो ससाला दांड धरी कुदतच ये नाव पारधीनी कुत्री नदरी पण ससा तिला पहिला रागच ना मागली जलम ना कळणार तुम्हाला ती नाशिक मग कंपनी मग तिला मारेल राहणार तो पहिला तिला राग मग ती बदला कर मनमज तो ती चावळत नाही कुत्री तिने मनमज राहा येणीच कावड्याने मला मारेल येला सुटना पारधी मागच काश्या निघत पारधी त्याला चालता तसे तो कुत्री नद्र पडाना कोळ बदला घेवाचा आणि माने आया हो उतरांनी रोज जी कुत्री ससाला मार मागली जन्मा मग तिना नवरा राहत त्यांनी मारेल राहणार म्हणून ती कुत्रीने जन्मा मग का होईना त्यांना बदला कराशिवाय सोडत नाही म्हणून माना दादा तरुण मित्र मंडळीला सांगू अशा पुढे घडू नाही म्हणून सगळा कर्जा नाही बायको पत्नी तर तिने आईच बसणे आणि पण अशा उपाध्या कर्जा नोकार आपल्याला वाटे कोणी हेरेल नाही पण तुम्ही किती डब्बी चोरी काही पाप करा देवला सगळा माय
यासारखा भरपूर उदाहरण पण आपली गोष्ट होणार नाही. काही मंडळी सांगेल गोठणी लावत मध्येच काहीतरी सांग काही तर मला असे भाऊ म्हणे दुंडका घालते या दुंडका नाही भाऊ या वरतेल कान्या सत्य कान्या सांगाशिवाय राहा नाही रे नाही रे अरे नाही ना भाऊ रमान तू आणि तुम्हाला मी मित्र मंडळीला जर खोटाच वाटेल तर गरुड पुराणना 3रा अध्याय वाचा तुम्हाला सगळा पुरावा मिळतील रे भाऊ मिळतील सतीना गुण भाऊ सतीना गुण रा भाऊ हर देऊ सतीना गुण रा भाऊ हर देऊ अरे भगवान देव सांग आता म्हणा मोडी देवनी तर सगळ्या मोडी टाक्या कठोरवन लाटी मोडी देवनी म्हणा मोडी टाक्या 6 महिना होय या तरी मूर्त्याच नाही मग आता कसं काय उत्पन्न होईल मग भगवान देव सांग याच्यावर बी भरोसा नाही अहो मोडी पळ एक म्हण राखणवाळी बनाडा मानवीने अगोदर त्याची राखणवाळी 4 पायना बनाडा 4 पायना कुत्रा बनाडा मानवीने अगोदर मंडळी कुत्रा बनाडा देवदिकाने त्याला पै राखणवाळी नेमा आणि अजून बी कुत्राच आपली राखण कर म्हणून माणसा सुद्धा माणसाला राखता नाही रे भाऊ नाही ना आणि मान्या याला बी सांगितलं पोटा वाठवा औंदा तर दिवाळी गाय तुम्ही आवरण्या वय घ्यावा पकाळावर मळण्या करशाना मळण्या कळत्या तुम्हाला रास बीस राहिली ना 2-4 पोटाने मग तिथं सुनी टाकता येत नाही आणि नवराला बेवा तो बी 1 लाखाला जात नाही मग काय तर बायका जाता निजाला कळाम चालव अरे असं बाया बी मग नवराळी बोरसा टाकत्याने ना त्या बी काय येता नाही तर बाईली संपा बांधिली कवडी काही बायका तर नवरा आगडे घे एकली जावाला तर पिवाये नवराला जोडू करत्या आणि कळाम जात्या आणि एकच काठवर निसत्या पण एखादा आई बावली का चटुरा नेहमी रातला बरं जाऊ दे फक्त टिपरा असते नी नवराला दाखाडू का नाही टिपरा जरी दाखाडा अंगणा नवरा बायकोला टाकी पळी सुद्धा जाता पण मारका पण कुत्रा जर आहे ना माने आया हो तो सोर कवडा बी टिपरा उगाडू कुत्रा मार खाय गे पण गर्दनीला सोडत नाही रे भाऊ नाही रे कारण कुत्राला भगवान देवनी वरदान दिलं देवदिका पै तो राखणवाळी आणि अजून बी राखणच करत कुत्राला भाकर घाला नाही बी घाली तरी तो मालकने राखण करत तशा नवरा 2च रोजभर भाकरी देत्यास नको तुम्हाला ठेवणार सुद्धा नाही ना बाये नाही ना म्हणून माय बापांनो कुत्रानी मूर्ती देवाने बनवली आणि त्याला वरदान दिलं आज पै राखणवाळी तव मंगडी देव मूर्त्या घडायला लागा मोडी देव वाळत करायला लागा कुत्रा राखण करायला लागा तव जेवढा धरतीवर जीव जंतू जेवढी मानवी जेवढा पशु पक्षी शिडी मुंगी सगळ्या मूर्त्या केल्या रे बाबू केल्या ना देवना म्हणू आणि तेवढ्या मूर्त्या भगवान देवने अशा झोपवल्या जोगदांडा ठोकला रण खांबला वाऱ्या रुमाल झाकला आणि अमृत आणला थेंब अमृत मातीनी कुडी अमृत तोंड सोडा आणि भगवान देवने बीज मंत्र सोडा अरे सोडा ना अरे ईज मंत्र बीज मंत्र संजीवनी मंत्र जपला आणि त्या भगवान देवनी मंत्रामुळे त्या मूर्त्या होत्या हातपाय सळता सोस वळता मूर्त्या जिवंत झाल्या भाऊ अरे मूर्त्या जिवंत झाल्या हे झाल्या भाऊ जिवंत झाल्या हे झाल्या भाऊ आपल्या अनुसयाबाईंना कोणीतरी मुलगा किंवा मुलगी फटू जवळ यावा आरती ओवाळी घेवा अरे मूर्त्या जिवंत झाल्या भाऊ शेवा पलवलेवा पलवणार घेवा बाई घेवा 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 बाई अरे भगवान देवने 8 जाती कशाला नेमल्या काम धंदावर
बारकी कर कोणी सुतारकी कर कोणी संभारकी कर जशा कामा तशा जाती नेमल्या रे नेमल्या रे भाऊ नेमल्या ना एवढं म्हणा तू भगवान देवाने एकाच मातीपासून मूर्त्या केल्या पण एकाच मातीने मूर्त्या वेगवेगळ्या जाती भेदी काम धंदावर नेमल्या दाजी आपली बी जर पै कथा लावतो तर आपली बी जात पडी जाती कथा लावतो ना आई बी एक धंदा आपली बी कत करीशी जात होई जाती रे जाती रे अरे जाती ना एवढं म्हणा तू आणि माझा दादा खरंच कल्लावर सुद्धा नाव बदलू आता एखादा पावरी वाज त्याला आपली नाव धरी नाही सांगू हे पावकर एखादा कथा लाव त्याला बी कथा कतकरी दादा जिलक्या दादा म्हणजे नावाच बदली जातात नाही तशी आम्ही नातुसला हे बघा दादा ढाका लावणार ती त्याला ढाक भक्त्या सांगतात रे सांगता रे भाऊ सांगताना एवढं म्हणा तू मला बी माहित नव्हता माना ना तू डाक बघत्या पण एक रोज ना आई नवा मोबाईल घेणार कधी उलू खात होता काय त्या मनात पड नाही दिस बी नाही आई मोठा मोबाईल माना शिकत बसणार अशा मोठा साळू तेव्हा आई ना तुझ बी आई मोबाईल वर दिसणार रे भाऊ दिसणार राजा म्हणा तू माना ना तुझ डाक वाज नाही माना अंडोर आई मांग बसला आई बी मांडुलाय बघा वैया लावर भाऊ लावना एवढं म्हणा तू तव मला बी समजना काहीतरी ना तू पण तुने मान्या अंडोरने जागा धरी पर्या नाही तर मै बी खवडार कधी ना कटाव करू तिकडे देव बसता तरी ढाका लावाला डोंगऱ्या देव बसण्यात कथा लावाला डोंगऱ्या कोणी मरी घ्या तरी डोंगऱ्या मै तो वैताकी घ्या बराबरी आता या शिकण्यात आता माना तेवढा चळी जाईल रे अरे जाईल एवढं म्हणा तू मान्या या बहिणी हो काय लोकांचा बोल गडाला बी सालरा डोंगऱ्या खरा खोटाला सालरा डोंगऱ्या मानात जीवाच्या वैताकी घ्या मजा मरण येतात बरं काय करू नाही बोल गडाला बी जावा त्या लोका बी अशा अजून रीती मोडता नाही गरिष्ठ यात कोणी सांग आईला यायला पाहिजे ती देवाला पाहिजे सारखा भाऊ रीती सांगता रे भाऊ सांगता रे एवढं म्हणा तू त्या रीती आता सांगेल पुढंच गोट तांबी जा पण भाऊ आता जिकडं तिकडं जाती भेटी नेहमी दिल्या कामा नेहमी दिल्या आणि भगवान देवनी काय केलं ए भाऊ देव बोल भाऊ अरे बोल भाऊ देवर मानवली भगवान देव सांगा मुठभर माती ना एवढा जग तयार होईना शिडी मुंगी पै माणूस मुंग्या पै तरी शिमटी भर दाजी माती उरी गई भाऊ अरे गई भाऊ देवर मानवली अरे गोळा खालना भाऊ डोळा लावच नको गाव गोळा खाल्ली लावत आणि जठाड्यात पका लावा म्हण अरे भाऊ मुठभरच माती ना एवढा बनाडाय घ्या तरी बी चिमटी भर उरी गई मग भगवान देव सांग आई उरेल माती म्हण पायंदळी फेकताच नको जर पायंदळी पेक्षा ते या शनी पडा केसावरी वळणता देते म्हण पाहिलाई तेवढी आई माती ना म्हणे एखादा किरे लावा तेव्हा गोळा खाल भाऊ निघत एक हुशार होता तो भगवान देव सांग शंकरजी म्हणा आई उरेल माती माय धरतीला माया शक्तीने दाखली बहिणीस मैनावती गोपाळ खडीला तिने पोटी म्हण बाळ नाही ताई मैनावतीला उरेल माती देव तर तिने पोटी बाळ होईल आणि ते न्याती देवदार खाणी देवशी शेवा करू भाऊ करूरी एवढं म्हणा तू मग लोकशाला करा पटना आणि लोकशाला बी वाटना काय उरेल माती आता बुवा भगवान देवनी सांगा तयास करू नाही ना तुसनी काय करा पर्या भाऊ सगळा जग तयार होय ना त्याला बी आनंद होय त्याला वाटना उत्पन्न करी बाबासनी तर देव दान करी नाही भाऊ तो माना ना तुस आवते ना नाव
रतन पण खरी आज लासली जतन नाही काही बोलला नाही रे नाही ना अरे नाही ना भाऊ मला तुझा नातूस बागच मला कान म सांग्या बाबा मन माना नाव रतन मानाव दे लगन होईल का नाही मान वर्ग चांगला निघ का नाही अशा मन सांगितले अशा त्यांनी मन वरतार वतार अरे वतना भाऊ मान तू मान्या मान्या काही नात्याच बी होत्या त्याकडे जी गया त्या बी आठ पुढे राहत्यात ना कृष्णा बी होती का नाही एखाद्याला सांगी पण कृष्णा शहरायला शिवाय मला बी सांगता ये ना शहरायला आता ना आई रतन नावला वर्ग हातीना निघले निघले भाऊ निघना एवढं मन तू मानी रतन ना तुसना औंद कठ ना कठ विवाह झाल्याशिवाय राहणार नाही रे नाही रे अरे नाही ना एवढं मन तू एक हातना दोन हात होईल प्रेमाला ना तोसने हातना पाणी मिळेल रे मिळील रे अरे मिळील एवढं मन तू आता आता सांगितले त्यांना तोसने हातना पाणी मिळेल पण मग भिजावायला पाहिजे ना त्या पेवाला का नाही राहो मी ध्यान तू नेहमी ध्यान मा राहू दे आणि भाऊ आता इकडे येशी काय करा उरेल माती बुवा काय करा नारद मुनीला बोलवा तू बुवा बरा तिन्ही चालला फिरेस आणि नारद म्हणजे तिन्ही चाल मग कळत लावं तुम्ही सारखा तू कया कोरंदी तंग नंदुरबार कड कालनी नाशिक कड आज हाऊ बापू तू निघत तो भीतीने चाल फिरली अरे फिरणा एवढं मन तू नारद मुनीला दिवशी बोलवा नाही उरेल माती घे पायदळी जाता काम नाही ती गोपाळ खडी मग महिनावती तिने पोटी बाळ नाही आई जोळी मग घाल आणि आई शिमकी भर माती तिला देऊन येवा रे भाऊ यवना एवढं मन तू नारद सांगाय उरेल माती जर तिला दिली तर काय होईल म्हण तिला पोऱ्या होईल आणि तोच पोऱ्या म्हणा आपली 12 महिना तेव्हा तिने देणगी घेऊ आणि मोठा 24 वर्ष ना होईल तेव्हा त्याला दार कामाला त्याने आधी देवशी सेवा करू अशा नेमणूक करी आणि नारद आवसळा कुणी सारखा तो बी तुला काय इकडे निरोप हो ना मग फोन करा तू आवसळा असं मागेवाला या अशा पापड काल पळकी घ्या कसं येणार नाही नाही ना भाऊ नाही ना एवढं मन तू आणि मान्या तुम्हाला असूये गोटच करी काही रोज याला तेल मैला पापड मिळतात पण काही रोज 3 वाजी जाता तर कुठका मिळत नाही सपोर्ट करी फिरणा अरे फिरणा एवढं मन तू आता जी गाव ओळखतात आम्हाला त्यांना धडावर येता नाही तो जेव्हा घेतात आणि त्याच्या ओळखच नाही त्याच्या राजानं सांभाळायची बरं तोच बुकारा अशा नाही पैसे त्या आपळावून माना कोण सांग अरे सांग ना एवढं मन तू आणि आई बी उगाच तुम्हा बन्या मग पैसे सांगायचं आम्ही कवडा बी बुकार आहे ना तुम्हाला फक्त सांगा पण आम्ही घर निरोप देशा नको आम्ही अजून घर खबर दशाचं सांगा पुन्हा आम्हाला जाऊ सुद्धा घेणार नाही रे भाऊ नाही रे एवढं मन तू पण माने ना तुझी देखत सांगाय घ्या याची देवा आजलीसला सांगी आजलीसनी एवढी जात बरं नाही तुला जोडा मिळाला काही बरं नाही रे भाऊ नाही ना एवढं मन तू पण माने आय टिंगल करी बायको बुवा येऊ देवा नाही जर बायकोनाच दाखवा वापरता तर मानेच घर राहता नाही एवढा 7 तालुका आणि एवढा 40 वर्ष मला फिरता अरे करीत ना बायको लक्ष्मी म्हणून एवढा सगळ्याला मिळणार रे भाऊ मिळणार एवढं मन तू आणि खरंच माझ्या या बहिणी वचनी बायको सांगली तिला लक्ष्मी सांगायला काही हरकत माहित ना सांगू या 12 महिना मग आम्ही लक्ष्मी पूजन वणी लक्ष्मी पूजन एकाच रोज तरी वणी लक्ष्मी पूजन वणी आणि आई रोज आपली एवढी सेवा कर भाकरी रांधी दे कपडा दही दे कठबी जावा पट मोफलर गवशी दे वाना आणि दे मग तिला काय सांगा ना
मग. लक्ष्मीने तर काय हा ना. आता तुला कवळा सांगू ना भाऊला सांगू ना एवढं मला तू बरं मानेच बायको दे अशा नाही नाही. एक रोज दरेगावला शिपडा पडी द्या हा आणि मला जावा हा. होता बोरगावनीवर काय रे ती वांजोळ पाडा वांगुळा. का मग तांदूळ पाडा काय? नावा द्याशा निराळा वांजोळ पाडा का तांदूळ पाडा तट जावाला वांजुळा. ते याला घ्यावाला काय काय मग हा. तर मानी बहिणीस ना व्याशा तर पडा हा. मानी आव कराल ना हा. हाव दोतर नेसत आंगडा लिवणी हा. अशी कोणी बायको कर मग. एवढी बिचारी हा. सेवा कर कर. मग तिला लक्ष्मी सांगवा नाही तर काय अरे सांगू रे भाऊ रे मला तू म्हणून या बहिणी व नारद मुनीने चिमटे भर माती जोळे मग आली हा. निघणाना नारद मुनी वैराळ्याचा रे रूप घेऊन चालला भगवान गरी गरी सावळ्या रामार बोल पंडितार गिरधी गणारी अरे 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 धन्यवाद धन परमेश्वरा नारदाने सुद्धा रूप बदलवलं हा. नारद रूपात मला जाता येणार नाही नाही. मानवी लोक मजाना म्हणजे बोवाना रूप घेणार हा. नारदने बोवाना रूप घेतला हा. आणि काय रे सांग हा. वैराळ्याचा रे अरे रूप घेऊन चालेला भगवान गरी गरी सावळ्या रामावजी बोल पंडितावजी रजी सावळ्या रामावरी बोल पंडितावरी आया बहिणी व तो नारद बोवाना रूप घेणे चालना गोपाळ कडीला वरली तोंडाला घ्या हा. 16 गल्ल्या 32 साळ्या हा. आणि भाऊ ती गोपाळ कडीला हा. मैनावती मधलीच गल्ली होती होती. आणि येणी तंगली तोंडा पै हा. आता डायरेक्ट तिन्ही घर जाता येत मग झालं तिना घर हा. मग बोवाना रूप घ्या हा. तर त्याला मोठा मोठा तरी भिक्षा मागणार तंगली तोंडाकडे मग त्यांनी लगेच धरणी लाई त्या बाया घर म्हणणार हा. कायसा दारा लाईल कायसा हा. उघडा मग गर्दी कराशिवाय तर बाहेर येवाव नाही. नाही मग त्यांनी काय गर्दी करी हा. जय जय अलग निरंजन साधू व जय जय अलग निरंजन साधू जय जय अलग निरंजन साधू त्यांनी जय जय अलग निरंजन करा हा. तर काय काय आहे अशी सारख्या हा. दार पैनी उभ्या राहील राहिल्या आणि त्या मन मस काय हा. करा बया म्हणाव चांगला नाव काम करा मग. राम पाराम म्हणा हा. शेणा झाडायला तर विलागा हा. दारजाना हा. जाळ्या देते देते. काय काय दिसाला देव खणार हा. ओळखच नाही. नाही बऱ्या भाऊ ए. निम्मा गल्ली मा निघी घ्या हा. तरी कोणी भिक्षा देत नाही रे भाऊ रे नाही रे जेवढा मला तू मान्या यावं तुम्ही इकडं तर ऐका हा. तो निम्म गल्ली मग घ्या हा. तरी कोणी त्याला भिक्षा तर नाही नाही. तासभर कुटका नाही हा. आठ रसली हा. आपली तुझा कवडा कवळी बोंबली राहिली मग. तरी माने आणली घरमाई येता नाही. निघते भाऊ हा. नारदनी तर धरणीच बदली हा. धरणी कोणती कोणती? दान करा धर्म करा साधू बाबाला बाई साधू बाबाला आणि वर्षातून फेरी आली तुमच्या गावाला बाई तुमच्या गावाला आणि धर्म करा साधू बाबाला बाई साधू बाबाला आणि वर्षातून फेरी आली तुमच्या गावाला बाई तुमच्या गावाला आणि सुख साया देऊन जाईल माया बहिणीला बाई माया बहिणीला आणि सुख साया देऊन जाईल माया माया बहिणीला बाई माया बहिणीला दाजी ती फिरी गई ती बाईनं नाव सांगितले नंदाबाई बाई. नाव गोळा खालनं पाहुणा हा. ते नावी नाव सांगितलं बाबू कोण राय बाईनं अरे 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 अनुसयाबाईनी मुलगी हा. नंदाबाई बाई. तशाच अनुसयाबाई ना हा. बासा हा. आणि सुबास बाबू रे भाऊ अरे भाऊ राजा म्हणा तू दाजी या दोन दोन नावा सांगजो हा. मला ओळख राहत नाही रे नाही भाऊ अरे नाही भाऊ राजा रमाना अरे 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 नंदाबाई मीराबाई बाई दान केला धर्म केला केला. त्या नारद मुनीने झोळी हा. मान्या असं पुण्य नारे वनारी
अरवणारी भाऊ न म्हणाली अरे 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 नंदा नावाला सरपना वर्ग मीरा नावाला उंदीर ना वर्ग आय दूर दूर बस जा सरपना उंदीर ना जमत नाही वनही अवनही बाय म्हणी तशा जामना सुभाष भाऊ गोळा खालगावना सुभाष नावना ते ना वर्ग पर्यदाची हरणा निघर निघाले अरे निघाली भाऊ रमण तू ते यजमाना एक शेष्याना तूस ते नाबे हरणा निघ एक मुशात देव सांगित गडे गडे कुठे आहे पर्या भाऊ सरला बाई बाई ना को दुसरी आय डिटू का जन्म ले जोरले जोरे अरे गेलवानी देवना मन तू अरे 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 सरला नावाला हरणाचा वर्ग आणि आय डिटू का डिटू दीदी पर्या भाऊ दीदी ना वर्ग पकाव घडे निघर निघरे भाऊ निघन देव मन तू अरे 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 त्या दिदू बाळानी वर्गाला हात बी नाही ना पाय बी नाही नुसती पोटाने पोटाने फिर माहितीने अवकळ पण भाऊ तिला कोणी काही बोलणार तर खालमान करी निघी जा पण तिने शेपटावर कोणी पाय तर ठेवा माग फिरी देऊस कर भाऊ वर्ग तिना सरपणा निघर निघरे अरे निघन बाई न मन अजून कोणा नाव बाकी असेल सांगून द्या आम्हाला माहित नाही रे नाही रे अरे नाही देवन मन तशाच आपल्या अनुसयाबाईचा वडील मुलगा सुरेश गवळी आईसाठी पुण्य केला त्या सुरेश नावाला वर्ग हरणा निघर निघरे अरे निघन भाऊ न मन आणि अनुसयाबाईना पती शंकर गवळी पत्नीसाठी दान धर्म त्या नारदी झोळी दिला दिला रे संगीताबाई फुलाबाई अरे दिला ना भाऊ रमण तशीच आपली संगीता आणि फुलाबाई काही वर्ग सांगू सांगू अरे सांगू मीराबाई न म्हणाली आया बहिणी वची नातीना वर्ग ध्यान ठेव जा आणि बुज खोटा वाटी तर सकाळ आम्ही नार्या करू तर वाटच राव बामून एरिया जा खोटा वाटील तर तुमच्या नोटा ओळखीन मागिले जा आपण तुम्हाला कवडा सांगू सांगू काही नाव बाय सांगू ना फुला संगीता मीरा अरे 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 संगीता मीरा आणि फुला काय सांगू तुला मग तू बी ध्यान ठेव पर्या भाऊ फुलाजी ना नाव मीराजी ना नाव जरी वाईला वाईला नाव पण वर्ग एक पका संसारी पर्या तिच्याला कमीच पडत नाही मग काही हराल गयल नाही तिच्याला ना पैसा बी सरता नाही दाना बी सरता नाही का नाही संसारी वर्ग उंदीर ना उडवाईस कडीच्या पतरी नाळा भरेल पर्या भाऊ मीरा ना आणि ती फुलाबाई ना भाऊ उंदीर ना वर्ग निघर निघरी अरे निघना बाई न म्हणाली आणि जिना नाव संगीता ती पक्की छत्री तुला काय सांगू सासूला लागा ना पण हारणला काय का नाही हारणला नुसतं दिसा ना कोळम हारण सारखी छत्री वर्ग तिनं हरण ना निघर निघवा बाया निघना अजून कोणा राहिल्या भाऊ आणि भाऊनाचं नावच मला माहित नाही मनीषा नाव नाव मनीषाय बाई नाव मनीषाय बाई नाव मनीषाय बाई मनीषा नावला भाऊ मनीषा नावाला तो शांताराम बाबांना सांगू ती मनीषाना राहू दे नाती सती
ती काय उठी पळणार नाही. आणि जर आता जाय केली हा. निजी पडी हा. का नाही बशी राहायला पाहिजे हा. बरं तिसरा निस्ता वर्गच नाही सांग हा. तिसरा नवरा कशा मिळती हा. मला नाच जवाई मग त्या हरणा पड हा. तो सांग ना पड पडील रे अरे पडील भाऊ मला तू अव मनीषा का हा. तुला औंद नवरा नक्की मिळेल हा. पण तुला एक नियम पाळना पडेल हा. तो मन सारखा मिळेल हा. आणि आशा बी मिळेल हा. पण मन सारखा नाही मिळेल हा. थोडा तुम्ही मन म्हणा हा. फरक पडेल हा. जर मै सांगा तेवढा नियम पाळशी हा. तुम्ही मन सारखा तर मिळेलच हा. पण तुवर पक्का जीव लाईल हा. तुला लाडका पत्ती मिळेल व मिळेल व मनीषा नावाला उंदराचा सर्पणा आणि सपना नावाला कोणती सपना मला तोंड तयारी होत्या तिथं इकडं होती ती नाव इकडली बाबा नाव काय सांग शांताराम नाव लावली हरणनाथ वर्ग निघर शांताराम हरणाचा वर्ग तशीच आपली स्वप्न सांगा नाही त्या स्वप्नाने सांगा ती नावी हरणनाथ निघर ती नावी लगन जायला नाही ना भाऊ मग लगन करायला पाहिजे सांगी देऊ क आशीर्वाद मिळेल ते एखादे होईल जाईल मान्या मावर विश्वास ठेवत्यास लोका मै निष्ठा निमित्त मै सांगी देऊ पण ती गडवी आणणारा तो भगवान राहतो मै फक्त वरात करी देऊ पण आशीर्वाद देतो रे देवनी फक्त मला या काम करायला पाठवेलं अशा सांगता शाकर ऐकते ना काम आई मै नाही करत आई सगळा तो करी घेतो रे मान्याना त्याच परी आता जो अंजमान होई गया औंदती साला चांगला नवरा मिळती आणि मला त्या पत्रिका देवाल्या खाद्या इसराई जात काही बरं नाही ना त्या सलाज सांगे जाऊ आवाज लसण्या पका गोत पत्रिका वाटता एखाद्या सरी पडती जरी सरी घ्या घाबरा नाही फोन कर दे जा तरी मग जाईल पत्रिका नाही देवाला वेळ मिळेना पत्रिका नाही पूर्ण तरी फोन करी द्यायचा मानी तारीख बी राहिली मला येवायना बी नाही फोन जरी ना तरी तठाईस तुम्हाला चांगला आशीर्वाद पण जर मला टाळीला येवायना तर तुम्हाला सुसाडी देईल नाही येवायना तर निध्यान आजच सांगले जाऊ कवा बी मागण करू येते कवा बी तुम्हाला पाहुणा येते तो नवरदेव राव नाही तर नवरदेव ना बहास राव पण नाही त्याला पाणी देण्यास पड त्याची सेवा करण्यास पड पण कवा बी ना मागण करू जे येते आडदिना पाहुणा जाऊ द्या आमनी सारखा डोसा दाखला पण आडदी नसत्या पण त्या म्हणजे नेमका येऊगला येते तर ते रोज ना वशाज वडण्या बिडण्या डोकावर पांघरेले जा आता तुम्ही वडण्यास पांघरत्याच बनू पहिल्या डोशा फडक्याच्या पदरा घाला तव ना प्रत्येक डोकावर पदरा जिने डोकावर पहिला पदर तिला रासासून कदर तीच कर नवरा ना आदर आता पदर बी नाही कोण कदर बी नाही अशी फॅशन निघली पण जेव्हा लग्न पुढे येऊ गेल ना गोठम तेव्हा सगळ्या सूचना देईल आता गोठ माग राही जाईल तेव्हा एवढा ध्यान राहू
कवा बी पाणी देशा तर पदर घे दे जा म्हणजे कदर राहा तेवढाच नाही पहिला जा अशा खांद्यावर पदर टाका आणि खांद्यावर पदर घे पाणी दिदा तर निमच वाई पाहत नवरा राहा मग कठ जा समजी जावा डोकावरला पदर त्यानं त्याला खांद्यावर येतो येतो आवाज येतो ना बाया व मानी मग आपल्या पोशाच्या आयास मागाय पक्या रडत्या मान पोरगीना बुवा चांगला होता जवाईस मस्त मिळणे आणि मग वाई मग सोडी घ्या डोकावरला पदर मानी पोरगीना खांद्यावर बाई घ्या तेव्हा तिला कळ आईसला मग पहिलाच कळायले जा आणि डोकावरच घे जा म्हणजे तो बी डोसा होईल आणि तुम्ही बी डोशा होशा तरी मरता नाही का नाही पहिला यार त्याच कर डोशा 15 घेत डोसा व्हायचा तर मरत नाही पोऱ्याचा बी लग्न नातवाचा लग्न गर्म नातू वाशेत तरी आजल सासराला आजल सासवास आता तर कट पोरग्या देवा सासवास नाही तर आजल सासू कट गवसाला काहीची गर्म आजल सासरा नाही सासरा सुद्धा नाही आजल सासराचा पत्ताच नाही पहिला आजल सासूस आजल सासरा आवडा कुटुंब राहा तर कसं पहिला शास्त्र परमान वागत रे अरे वागत ना भाऊ रमान आया बहिणी व उरियल माटी घेणे तो साधू महाराज निरुक्म नारद मुनी महिनावती दार पैग्या तट जाई सांग धर्म करा करा नाव बाई धर्म करा करा नाव बाई व तू धर्म करा नाव बाई व तू जेनी केला रे दान धर्म जेनी केला रे दान धर्म देव येईल त्याच्या धर्म रे देव येईल त्याच्या धर्म देव येईल त्याच्या धर्म रे देव येईल त्याच्या धर्म मग तिकडं ती मैनावतीला कळना अहो साधू सांग बुवा जेनी केला दान धर्म देव येईल केली गर्भ ती बिपर्या सुकली गेली आणि सुकली बर सोना काढा सोना आपल्या तर दाना देत्या नाही कसळाई जाते सोना निवली चोपडा बर कसा घेवली तिला नाही पोरा नाही सोरा नाही डोरा नाही बकरा ती काय तुम्ही सारखी संसारी भाऊ राज आणि बायको खावालाच कोणी नाही एवढा सोना घेईन काय करी तेवढी लागेना दान देवाला पण तो बी तू निघत मानिगत आपापेल आपापेल राहता सुपडाभर सोना घेईन तो देव होता देव तो काय सांग हे मैनावती तू ना सोना आणि ना देवा तरी मला देऊ नको मैनावती सांगायला साधू बाबा तुला एवढी सुपडा बरी जेवण तरी तू सांगत देश नको कमी पडी घ्यावा दाखव गरम जाऊ दाखव दुसरा सुपडा घे तो सांगत तशा नाही हे बाई मी तुझी हातनी भिक्षा घेत नाही कस तर म्हणा तू पुत्रीने हातनी चालत नाही मान्य आयावणी पुत्री सांगता ती मैनावती रड नाव बाई व माई अरे अरे साधू मला हात जोड पाया पड हे साधू मला अरे मला एखादा काळा निळा जरी पोरा नकटा वकटा जरी राहता मैकेला उचली घेत्या मैकेला खरीदा काढू काय खराच करी मग काय केला बुवा मुका देत्या सांगवा तर घरी पोट मोड काही बरा नाही भाऊ अरे नाही भाऊ राजा रमानवत तुला निष्ठा करीदा काढवा तरी सण वाटते तुला आवडत होत नाही हाऊस नाही तुला करायला ना सांगू काही साला पोस आज नाही की सला उचली घेत्या मुका देत्या काय करत्या त्यानं 4 धावांग जावत्या अंजीला होता ना पोऱ्यात काय झाल्या सार होता त्यात कटाळी गया काय करवायचं काय तर ना शेंबड्या पुसत्या नाही काही बरं नाही भाऊ अरे नाही
नाही बाबू देवर मानवली आणि काय काय मानी ना त्यास निघत वय मराठ्या ना हा. 2 धाव डोकाई सरत्या हा. 2 धाव पावडर लावत्या हा. आणि एखादा पिंजरा होते हा. 1 धाव सुद्धा डोकाई सिराल सुद्धा नाही. नाही अशा कान्या बाण्या वत्या रे वत्या बाई अरे वत्या रे वत्या बाई माई व मानिवती आणि खऱ्याच मान्या तरुण वयमच माणूस ना हा. ठाकानी ठेका बरोबर. पोऱ्या नाही तपात ना हा. माणूस 2 खेप आरसा घेईल हा. 2 खेप डोका इसरी हा. एखादा बार्जिंग होते नाही. का नाही हा. नाही त्याला उठारेटा करायचं नाही. नाही नवराला करायचं करायचं. नाही कामा हेरायचं हेरायचं. का नाही हा. अशा अनुभव राहता नाही. काही बरं नाही रे नाही बाऊ अरे नाही रे नाही बाऊ राधा रमानवती महिनावती रडली पडली दोन्ही हात पाय पडली हा. आणि नारद मुनीला दया आली. आली. म्हणे बाई हो. जर तुला बाळ पाहिजे हा. तर माझ्या जवळ येवा. झोळी हात घाला हा. चिमटी भर उरेल माठी माठी. आणि ते मग राख बेडी हा. आणि तो सांग हा. आई एवढी चिमटी भर हा. राख घेवा घेवा. आणि दोन्ही नवरा बायको हा. संध्याकाळला हा. वाटी वाटी कावा व कावा बाई अव कावन कावा बाई माई व मनी तू एवढी राख वाटी वाटी खाजो हा. आणि जर तुला पोऱ्या होईल हा. तर 12 महिना मग मानी फेरी येईल. तव तुना सुपडा बर सोनागी हा. आता घेत नाही व नाही बाई अव नाही न नाही बाई माई व मनी तू भाऊ हा. तव तिला समजला अहो बोंधू गोवा राहतात तर सोना घेता मग पण बिसारा आणि कण भरवी घेतल नाही नाही. आवा को सांग जर तुला पोऱ्या होईल तव घेईल मग. तावकाराला देवावा हा. तव पर्या तिला समजला हा. अशी पट हा. केन पैसाला तशी बिलगी पडली पडली. तुम्ही सारखी हा. तू काय का गैबी ना हा. मान पैसाला अशा बिलगी पडत मग. आणि मग 4 रोज अंग दवत नाही. का नाही हा. कसं अंग दवत नाही. नाही माने आया बी सांगती मन मत हा. आई बी म्हणशी गुंथुडी आजो हा. आता एका रोज कट गोबा फुरला मग. तर सकाळा कोकंगर आहे विराई. मग त्यात काही माने आयासच मग. अंग दवाला दवाला. रोज मग. तशाच फिरणा पडत पडत. तरी तुम्हाला कट बी मिळत हा. बेटाशिवाय राहत आता नाही रे नाही दादी देवर मानवली पण माना दादा हो भेटवा बी कोणाला हा. आणि पाय पडवा कोणाला हा. त्यांनी बी जाणीव ठेव हा. बेटाला सुद्धा हा. कारण हा. काही भेटत हा. तर भेटू देता नाही. नाही आणि काही भेटायला येतात येतात. काही वाटेर राहता मग. मला भेटायला पाहिजे पाहिजे बुवा. मला बी बुवा हा. तरी त्याला कोणी भेटत नाही रे नाही बाऊ अरे नाही रे नाही बाऊ राधा मानवती मान्या नारदनी सांगा तुला पोऱ्या होई हा. आठ्या सुद्धा सांगता पण मला तशा गिरायक नाही. दिसतात हा. आणि येऊगला एखाद्या खरा घडी जा हा. सत्य होई जा हा. तुम्हाला एखादी बाईला पोऱ्या नाही तर बुवा जवळ या या. पण तुम्हाला तर सगळ्या साला वयलच हा. काही शिता ऑपरेशन काही बंद करा मग. एवढ्या घाबरी गैली. गई हो हा. आणि काही साला नाही हा. तिसनं लग्नाच नाही ना रे. नाही, हा. लग्न होती तर होतीच ना मग. का नाही हा. काही जागा तर खराच काही पोरग्या हा. बुवा पोऱ्या पाहिजे ती बसा हा. 1-2 राहत्या हा. तेवढी कुटुंब मग. एखादी बस तर एकला अशा सांगायला घ्या नारद बुवा पोऱ्या देवाला वना हा. या बया तुम्ही बी उदबत्तीने राखल्या हा. निस्ता सहज देवाला घ्या हा. तर तिला गेल चाल पोऱ्याच वही वही घ्या. घ्या राव द बलवान काय तिला हा. तिथं द्यापी गईला हा. का नाही मग. ती कराल गोठवाई हा. नाही म्हणजे आपली सांगी जाजो हा. पण देव बरोबर कर रे कर रे अरे कर रे देवर मन तू तर मान्या या बहिणी हो हा. निस्ता आपला शब्द राहतो हा. वाचा देणारा भगवान हा. करी घेणारा भगवान हा. सगळा न्याय ते पण आय बाबू अरे आय बाबू देवर मानवती मंडळी आता नारद निघून गेला गेला. आणि मैनावतीला संध्याकाळ झाली हा. स्वयंपाक पाणी केला केला. नवराला जवळ बोलवा हा. आणि ती काय सांग हा. ये धनी धनी. अरे एक साधू बोवाने हा. आपला ना हा. चिमटी भर मातीने राख देऊन गेली गेला. तेवढी जबवा खादी हा. आपला मुलगा वैल बाबू अरे वैल धनी धनी रमान
आता तिने नवराज वैता केलंच हा. कधी ना पोर्या नाही नाही. निम वय वय गय तो तर डायरेक्ट सांग हा. पोर्यास कसं हा. पोरगी जरी वहिनी वहिनी. तरी समाधान होईल मग. आपल्याला पोरगी जरी वहिनी वहिनी. तरी चांगली गोठ राम आव राणी व राणी व मग तो कपड्या पका औषध हा. तो काय सांग हा. हे राणी अरे काय दानी मग तवरती सांग हा. पोरगी होऊ नाही तर पोऱ्या हो हा. आणि पोरगी बी होईनी हा. तर चांगलीच गोट गोट. कज हा. तर भाऊ हा. येऊला येऊ होई वैना तर भाऊ हा. त्यांनी काय करा हा. नारद मुनीनी हा. तटई फिरणं हा. पंढरपूरला या. घ्या कोणी सांग पंढरगडला हा. घ्या आणि तो पंढव देवनी हा. त्यांनी बायकोला बी पोरा होत नाही तट जाईने सांग तुम्ही बी आई उरेल जुरुशी हा. बुकटा बागटा जोळी मग हा. साईबोवा घ्या या तर तुम्ही बी पोटी एखादी मुलगी होय हा. तर भाऊ हा. पंडवराज आणि बायकोला बी दिवना हा. ती नारद हा. तीच उरेल माठी मग. दिवशी हा. मूर्त्या बनाडे मग. तग पंडवराज आणि बायकोला गर्भ राहील हा. आणि अंग हिला बी गर्भ राहील मग. तर भाऊ हा. दोन्ही जोडी जोडपासा हा. एकच माठी दिली रे दिली रे अरे दिली ना देवना मना आणि मग आता संध्याकाळ झाली झाली. मैनावतीला मोठा आनंद झाला. आणि ती नवरासला सांग हा. ये धनी धनी. पलंगावर ती गादी टाकली तुम्हाला झोपायला अरे तुम्हाला झोपायला शाल घ्या अंगावर टाकायला धनी धनी रमाना तू निरतरी भाऊ पलंगावर ती गादी टाकली तुम्हाला झोपायला तुम्हाला झोपायला शाल घ्या अंगावर टाकायला रे माझ्या धनी आणि धनी रे राज रे तेव्हा त्याला बी आनंद होईना आज मन बायको कज एवढी रावण्या कधीनी नाही ना पण तिला ती बोवा सांगितल्या ना तिला तर अशा होई घ्या पण आता एवढी निमी राहत होय ग तर तेवढं निजच लाग नाही तुम्ही सारखी तू काही आज अजून निजत नाही मग तुला निजारी वाटी मला नाही तिला तर निमी रात पावत झोपच नाही तिने मन मग काय होत सारी सारी रात बाई झोप नाही आली बाई काय करू आता बाई कोणाला सांगू आणि सारी सारी रात बाई झोप नाही आली बाई काय करू आता बाई कोणाला सांगू काय करू आता बाई कोणाला सांगू अरे 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 तिला अशा वही घ्या तो बोवा दादा सांगे घ्या आई माती काढी तर पोऱ्या वही गव वहीला अशा वही घ्या ती निघत पापडी पड या भाऊ सारी सारी रात बाई झोप नाही आली बाई काय करू आता बाई कोणाला सांगू तेव्हा तिनं नवरा सांग कोणाला काला सांग मला सांग ना काय सांगितलं ते सांग मन जर आपल्याला पोसावय ना नाही तर पोशी तर 12 महिना मग तो गोवायवाला सांग तेव्हा सोना घेवायला सांग पिरिमण्या गोष्टी रातभर चालण्यात माती वाटी वाटी खाली तीच माती ना महिनावतीला गर्भ ठरणार बाईला म्हणत आणि इकडे पंडव देव नेम कन्या त्यांनी बायको तिला जरा देऊन तिकडे पंडव देवनी बायकोला बी भाऊ गर्भ ठरणार बाईला म्हणत अंग गोपाळपूर्णी नगरी मा मैनावतीला बी दिवस ठरणार आणि तंग पंडव गडला पंडव देवनी बायको तिला बी दिवस ठरणार बाईला म्हणत आता ही नाबी दिवस न्या गंत्या लागल्यात तंग ती न्याबी लागल्या एखाद्याला तू न्याबी लागल्या काय माने मागे येवान्या गंत्या आई तुला सांगू सांगू बाऊर सांगून एवढं माना तू आया बहिणीवर झोपत्यास नका आता माझ्या अंड्रीसाला सांगू आई फटुनी जवळच ये जा आपले
भाषा चला बी सांगू हा. तुम्ही चारी पाशी जणी तव जवड्या गैल्या हा. तेवढ्या पटून सगोती बस जा हा. आता 9 महिना 9 दिवस भरती हा. जव बाळ जन्मी तव बाळ जलना पडी हा. आयाव जवळ येत जावं आई बाळना जन्म होईल त्याला पदर जेली घ्या हा. मग तुम्हाला गोट पटील तर बसू हा. नाही तर तुम्ही निजी घेशात आम्ही बी निजी निजी घेऊ घेऊ. काही बळजबरी नाही व नाही कारण इकडं मैनावतीला मुलगा होईल होईल. अंतंग पंडव देवनी बायकोला हा. मुलगी होईल होईल. हे आया हो होईल. जर मुलगी जन्माला येईल येईल. तर आपल्या अनुसयाबाईनी नाव धरी हा. पदरमले जावं ले पण आया बहिणी व एक काम करा हा. आठही बसताना हा. कापूर वडी हवी तर घे जा घे जा. नस कापूर तर फुला घ्या हा. फुला घेऊन बसा हा. तवनी सारखा हा. आंढरी साप फुला द्या हा. आणि वाची पदर मांडी बसाव बसाव मैनावतीला दिवस टळला गर्भ वाढायला लागला तिकडे पंडव देवाची बायको ना गर्भ वाढायला लागला. हे भगवाना हा. आठाठुडा हा. पंधरवाडा हा. लागल्या महिना जगत्या महिना रे लागल्या महिना जगत्या महिना लागल्या महिन्याच्या गंच्या महिन्याच्या वगंच्या बाई आणि पयला मयना सुरू तो झाला पयला मयना सुरू तो झाला दुसरा महिन्याची हो साया वळली जुबाळा दुसरा महिन्याची हो तिसरा महिना सुरू तो झाला तिसरा महिना अन्न पाणी हो काही पचना जुबाळा अन्न पाणी हो काही पचना जुबाळा सवता मयना सुरू तो झाला सवता मयना सुरू तो झाला पाचवा महिन्याची हो साया वळली व जुबाळा पाचवा महिन्याची हो साया वळली जुबाळा आया बहिणी व तयारी महाराजा पण सांगेल तर पावत कळ काढजा लगेच काय बाळा तीन होणार नाही बाळ तर बाळा अर्धा राजीव नका त्याला बराच टाइम लागेल अजून तर महिनाच्याच गणत्या आखो तो सुवारीन गवस ना पडी सुवारीन कंग मिळाली कंग नाही तर मग दरे गावकडे जाणार काही बर्रा नाही नाही ना बाय नाही ना एवढं मला माने आया बहिणी व दोन्ही तिन्ही जर चटणी पदरला बस जा आणि दोन्ही आंढरी साप फुला द्यायचा नात्या साप बी द्यायचा मानी बाई ना नात्या साम पकाची बाई ना अरे अरे जनाबाई अनुसयाबाई इकडून तिकडून येता जाता या नात्या सावर की जीव काढवती वती वती ना बाई ना मागितली अनुसयाबाईने आंढरी तर देवाई गैल्या पण आंढरीशी जागावर नात्या जलमल्या तर मानीबाईना मोठा मन भाऊ नात्या सावर पकी जीव लावती वती वती ना बाई ना मागितली अरे मराला त्याने अगोदर 2 रोज दोन्ही नात्या जवळ बोला ईशाला सांगा पर्या वापी बाजार जा बाजार जा आणि ईशाला कळलेलंच नाही ती बाजार सांग पण आया कशी निघी ग ईशाला कळलेलं नाही व नाही बाय नाही ना मायवा मागितली आणि खरंच माने आया बहिणी वापी फक्त 2 दिवस
दिवस ना बाजार करायला म्हणा कधीतरी आपल्याला जठे बनवतं ठेव जाणार अंगा बी सगळा सासरला येईल सगळा सासर आपला खरा माहेर जठे नाव तठच जाणार पडेल एक दिवस माहेरला सगळ्याला जाणार पडील व बाये पडील मायवा मानी आता या बहिणीवरती महिनावतीला 6वा महिना चालू आहे संगती दुसरी राणीला पण देवगड तिला बी 7वा महिना भाऊ सुरू झाला झाला रे अरे झाला रे देवला मन तू 8वा महिना सुरू जाना 8वा महिना सुरू 9हा महिना सायावळी 9हा महिना सायावळी 9या महिना 9 दिवसाला 9या महिना 9 दिवसाला गर्भ होता उलाळ्या मारे गर्भ होता उलाळ्या मारे अरे अरे गर्भ उलाळ्या मार महिनावती तर माय धरतीला वसरीवर गडबडाट लोळया भाऊ काय तुला सांग डळ डळ रड गया मन बाळत बाळ अर्धा जीव नका आणि काय व करू कुठला कळा हे धनी काय रे तुला सांग कुशाल डोळालाय बसा नवरासला सांग नाही तर तुलाच राहील या धनी डोळालाय कशाला बस अरे मला अशी कळ निघत नाही पोटला कळ लागी गाव मजावा एखादी स्वारीन बाई घी यवर अरे यवर धनी म्हणा तू राठ नाही माना कोणी रे अरे कोणी ना धनी म्हणा तू नेमकाच ती महिनावतीनं नवरा सुवारीन बलवाला जावाला एक पाय घर्म एक पाय दार्म आता निघाल तयारी पर्या तिला तर ना अशा जीव कोरडा वैवना तिला जीव कोरडा वैवना मग ती काय सांग ये धनी पाजरमाला पाणी पाजरमाला पाणी पाजरमाला पाणी धनी माना पाजरमाला पाणी अरे धनी माना पाजमल पाणी रतू अरे धनी म्हणा पाजमल पाणी रतू नाही रमाना कोणी नाही रमाना कोणी नाही रमाना कोणी धनी माना नाही आता कोणी रतू अरे धनी माना नाही आठ कोणी रतू अरे धनी म्हणा नाही मन कोणी रतू अरे धनी जर माना माहेर जवळ राहता माने आयाला बोलायले नाही तर माने दाखली बहिणीस नाही माना पण जवळ माहेर नाही माहेर पका दूर अरे धनी माझ्या माय बाब राहिलं तुला देती अरे माझ्या माय बाब राहिलं तुला देती आणि एवढा मी दुःख सांगू कोणापाशी वजी बया एवढा मी दुःख सांगू कोणापाशी वजी अरे एवढा मी दुःख सांगू कोणापाशी वजी बया बया म्हणा माहेर पक्का दूर एवढा आडवा चिडवा साऱ्या बाऱ्या डांगरा डोंगरा आणि एवढा वळानी मला दिदा ये बया आडेवा डोंगर तो माझा वयरी आडेवा डोंगर तो माझा वयरी अंतरुण गेले धन गोत अंतरुण गेले धन गोतवती बयांतुरण गेले धन गोत अंतरुण गेले धन गोतवती नाही आई बाप नाही धन गोत नाही व आई बाप नाही व धन गोतवती नाही व बहीण भाषी नाही व बहीण बाती वती न जाऊ कोणापाशी व जाऊ कोणापाशी वती भाऊ निष्ठा वखारान मागला मग काय काय सांग काना मात्र जन्मले जोर अरे गेलो ना गेलो म्हणा
आता काही वाशिनी सांगा ना नाही दाजी हा. तोंडी ध्यान ठेवा ना मग? तुम्ही मानिगत पाठ करी लेवा हा. लोकांसाला वाटतं काय बस सोपा ते सांगा आणि गोट हा. का नाही हा. पण निष्ठा भाऊ हा. काय बी बरं बुकाना हा. त्याला अर्थ नाही. बरं ती ना जीवना हाल हा. म्हणे जी जायची न ती हा. जाणं मग? तो निघत वांजुटाला काय मग? कळा हा. लागते तिने बिचारीने वाई मग? पोटला कळा हा. लागते अशी वर उठ हा. खालं बस बस. गामे गाम होय ग मग? बिचारी हा. तिने नवरा हा. अशा पर्या रुमाल घे अरे. अशा पुस अरे. गरिदा काढू हा. तीन गर्व धर मग? अशी जळ जळ जळ. तिने तर मला ना हा. किंवा नाही दिस काय दिस? जशी पर्या गाय उमर अरे उमरा रे अरे उमरा रे बाई व मानी तू अरे धनी धनी हा. खाल्ली गलीला जावा जावा. आणि ती सुवारी नाही हा. ती सुवारी दोषी हा. बलवी अरे लया रे अरे लया ना धनी रमण तू राजाला बी काही देखना पर्या हा. मानी गत असतो बी हा. तुनी बहिणीस काही मला काम सांगत मी लगेच जाऊ मग बहिणीस ना पका मी ऐक हा. काम मग कळी केला हा. पर्या भाऊ हो. ती राजा गाला सवता जार हा. प्रधानला सांग मग जार म्हणे सुवारीन बोलाया हा. प्रधान बी तू निघत चांगला हुशार काय वाटतो. झालं? तू निघत तरळच ना हा. गेला ते गडी बागच उठना हा. बागच चालना हा. राणी अंग डळ रळ. म्हण जेना जीव जा त्याला जा हा. बलक्यानं काय जा मग भाऊ प्रधान काका हा. गल्ली धरी चाल रे चाल भाऊ अरे चाल रे चाल भाऊ राजा रमण तू अरे 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 16 गल्ल्या 32 साड्या सोडल्या हा. आणि खाल्ली तोंडाला हा. सुवारी ना आया ना अरे थोडा उलुसा घर अवतार वत भाऊ अरे रमण रे तू अरे छोटासा घर अवतार वत भाऊ भाऊ रमण रे तू शिंदी बापावा वाज वाज रमा देव शिंदी न पावा वाज वाज रे महादेव प्रधान माना चाल चाल रमा भाऊ सिद्धान पावा वाज वाज रे महादेव न पावा वाज वाज रे महादेव अरे 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 प्रधान जाईल उभा राहीना हा. म्हणे रांडकी आया आया. चालू आमनी राजानी घर हा. शिकली गाय गुतली हा. तेवढी मोकळी करी घर तिथं ठेसकेला सांग हा. पर्या भाऊ हा. पहिला लोका सोळ्या बिळ्या देत हा. मै जावं त्या हा. आमदा तुम्हाला नुगडा शिराय या. सुवारी हा. तू निघत बोलती सत्री काय कर- पुढं पुढं साव हा. अशा तरी बुवा मला घेते घेते. का नाही हा. त्या दिना बुवा मै सोळे बिळी देवा हा. पण आमदा ना हा. भाऊ आमदानी दिवाळीला हा. नाना भाऊच बोनेल नाही नाही. आणि बोजायच बी पर्यावर नाही नाही. मला नुगडा आज घेतला नाही. म्हणजे अशा तरी घेते हा. ध्यान काढी देऊ हा. एखाद्या मध्ये सकाळ तुम्ही घरी नाही. मला दरवेळेस देशी देशी रे बाबू देशी ना देव मन तू आता प्रधाननी काय बाप न जा हा. तो सांग चाल ना राजा आणि घरी घे जा मग? तुला काय हा. कळणार लागल्यास तर साधा नुगडा घ्यापेक्षा मग? पैठणी घे देऊ मग? प्रधाननी दिला कबूल हा. स्वारीला काय देखणार मग? पण या काजळीलाही राहिने हा. एकच बोट लाई हा. निमा तोरवती हा. एलपटी दिली दिली. स्वारींनी मग? नुगडा घ्यायचा चालते. काजळी एलपटी हा. काही बायासाला विचारी हा. काजळ्या जीव सुटते आणि नाही. कधी एलपटावणे हा. पण ती स्वारींनी काजळी सुधी एलपटी दिली दिदीर बाबू दिदीर देव मन तू माणूसला जर काही लोभ लागणे ना हा. पुढली असा हा. माणूस कालवर येरत नाही. तू वर येरस हा. आज तर एवढा हा. तुळशी विवाहना कार्यक्रम मग? बुंदीनी जुलाबीनी हा. भातनी वरण हा. एखाद्या उसळ सुधी वही मग? खडवीस हा. तरी अंग हा. कशा सुटणार मग? कळी घ्यावा हा. सगळं खावाना सोडी मग? अंग जेवायला होता. काही बरं म्हणजे या एक उदाहरण आहे भाऊ हा. तुला राग यावर काय एवढा मग? पण काय आहे? हो ना. तर या गोष्टी सांगू पण नाही हा. माणूसला लोभ जाईना हा. सगळा सोडी दे मग? तशा तुला काही लोभच होईल हा. त्या सुवारीला म्हणजे मग? लुगडा आणि लोभ हा. आई तेवढावर तुला सांगणार दाजी तुला अभिमानी गोट कळवी ते यांचा हा. राग येवाचा नको येस हा. पण माना सांगा ना तसे लोकासाला काय सांगा हा. आता या इकडली भावसाला सांगू हा. राग येईल मग ते साला सांगापेक्षा हा. तुलाच कस काढू मग? काही बरं राग अरे नाही ना
आणि आया बहिणी बसण्यात किशाला तुझी कळ लागी होती काय बुवा डोंगऱ्या बाबांनी कदळी बसायची पण बाळात पण काय दिसाल चांगला माहितच आहे बुवा या नाही सांग ना बाळात पण काय तो वारीनी मग पोट सोळी तवना कळ काढण्यास पड आपली अनुसया बाईने वाशी करता गंजीव बाळावा तळावा या माहेर जाते व्यात एवढा तिसना पोरा तीच सांभाळावी तिने कशा सांभाळा तिला माहित मग चटकाभर तिने करता बसण्यात काय होईल पण नाही आज काय बळेल ना म्हणलं आता सुवारीनी राहिली ती नुगडा कबला बनी लवकर ती चला बरंच बसना पण पर्या भाऊ पण नुगडा कबूल करा का ध्यान मग ठेव भाऊ ठेवला ना आणि सूचना बी ठेवू सुवारीला पडदाने नुगडा कबूल करा तर जो आपल्या अनुसया बाईना भाऊस एखादा पाहुणा बासास त्याची तयारी में राजा भाऊ कारण सुवारीला नुगडा काय गरवाला कोणी घेवा नाही ते सलाम सांगी ठेवू आता पै आई निळ सत्रा भाऊ सुवारीन वनी हातवर मोगरी तेल गिदा गर्भ गोळा सोळा काय तुला सांगा मैनावती गरबडाट लोळा संग पंढरपूरला ते निराणी संग विराजा निराणी रड पड पोट दुखाड मग पडदानला सूचना संग विकेशनी गावनी सुवारी आणि काय देवनी कळा देव निर्वाळा दोन्ही कडा संगच गर्भ उलाळ्या माररी आया बहिणी त्या मैनावतीला थरकीयन चालू झाली अशी लट कर थरकीयन निघून गेली अरे तुला काय सांग दुसरी भाऊ गरम येण आली बाई मानी घामी घाम झाली व झाली ना बाई व मानी आग्नेयन येता घामी घाम झाली दमी दम झाली हे भगवाना देवाला विनंती कर हे परमेश्वरा मला मोकळा कर आया बहिणी वाशी जरा चिखली गाय गुतली एखादी बाईला लवकर बाळातील वाटते गाईनेवर दवाखाना दूर घ्या कवडेळ जाय पुरा पटकरी वावर मजावाना एखादा रुईना झाडी ₹1 जामीन ठेवा ती रुईनी फाटी मोड जा आणि उलटी साल काढी लई जा उलशी सुंबळ बनाडी घे जा आणि गर्व धरबाईनी बुंडा खाल घाली दे जा व दे ना बाय दे ना बाळात पण औषध मुळी तुम्हाला सांगू दवाखाना जाईल पोट चिरी पोरा कारण तर पोट चिरी देता 20,000 मुली घेता आणि त्या रोग पोऱ्या देता विकत नसते त्यापेक्षा मानीकडे फुकट उपाय ऐका आई वनस्पती ऐकी कारण रोहिणी साल उलटी कज काढा ना तर बाळच उलटा जन्म डोका खालन तगडावर नाही भाऊ म्हणून ती रोहिणी सालनाच मान आहे ज्याला पटेल त्याने उपाय तरी ती स्वारी नाही तशाच करा जोपर्या देव घरण्या येणार सुरू झाली सतीने येणार येणं सुरू झाली व झाली नाव झाली नाव बाय व मानी येणं सुरू झाली व झाली नाव झाली नाव बाई व मानी अरे सत्य देवाने सत्य येणं चालू झालं आया बहिणी होतो गर्भ गोळा आईच्या पोटातून जन्म घेण्यासाठी तयारीला लागला तुम्ही तयार राहा ये आया हो बाळाचा जन्म झाला हो लक्ष्मी आया हो बाळ पदर गेला व जलन तिकडं पंडव गडाला तिकडे मी पंडव राजानी बायको बाळातीन झाली अजून दुसरा बा या मुलगीचा जन्म
बांचीला ठेवजा म्हणजे तुमने गर्म कधीतरी अनुसयाबाई जन्म गेलं व गेलं ना गेलं ना बाईना म्हणे मान्या वाता उठा सुलाबांची पजा बांचीवर फुला ठेवा बांचीला भेटा आणि भेटतावर सांगा आम्ही अनुसया आपली सुलाप जन्मी येजो बाये येजना बाई म्हणे आणि उरेल फुला फोटो बघी जा तंगाईने टाको पाय पडजा आया ओ फुला ठेई द्या जराशी तांदूळ पूज बांचीवर पाडी द्या आणि पूज पाडशा तवा सांगा अनुसयाबाई गवळी कुळमा पुन्हा पुन्हा आपली सुलाप जन्म घेतो सुलाबांचीला जन्मी येतो सुलाबांचीला जन्मी येतो गवळी कुळाचा उद्धार करतो गवळी कुळाचा उदर करतो गवळी कुळाचा उदर करतो अरे अरे शंकर गवळीने पत्नी निमावयात गेली म्हणजे कळस धसून पडला म्हणून आज हा कळस उभा केला आठे तरी ना तू पण तू ना कळस मुडाला नको पाहिजे कळस मुडाला नको पाहिजे कळस मुडाला नको पाहिजे माय बापांनो आज ज्याप्रमाणे आपण फटूजवळ कळस उभा केला त्या कळसला कळस लागायला पाहिजे याला इस्तार लागायला पाहिजे याला फुल यायला पाहिजे फुलला फळ आणि फळला बाळ व्हायला पाहिजे पाहिजे रे आला पाहिजे ना एवढं म्हणा तू जशी आपला शंकर गवळीना निमावय मग कळस मुडना तशा पोऱ्या सोऱ्या ना तू पण तू ना पुन्हा मुडाला नको रे अरे नको ना बाबूला म्हणा तू म्हणून माय बापांना आज कळस लावला त्या कळसला कळस लागायला पाहिजे याला इस्तार व्हायला पाहिजे बाळ बचाना बाळाला हलाला पाहिजे रे अरे पाहिजे ना एवढं म्हणा तू माय बापांना अशा निमावयामध्ये अशा अवघड प्रश्न दुश्मनला सुद्धा येवाला नको रे अरे नको ना एवढं म्हणा तू अरे 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 माणसाने जाऊ बायको तो बडाया आणि बाईला जाऊ पती तो राणी आहे राणी तव धनी नाही तर नाही कोणी कोणा हे भाऊ पण हा शिळ कोणाला नको रे अरे नको ना एवढं म्हणा तू आया बहिणीवर तिकडली भेट झाली असेल तर इकडे या तुला तट ठेवून द्या पाया पडा शेवटची भेट आहे जरी मूर्ती दपली फटू रूपी कीर्ती आहे या फटू समोर आता एक वेळा मेटामोडी तरी भेटावं भेटाना बाय मानिवली आपली सासूबाई आई म्हणजे आपली आईच आहे एक वेळा मेटामोडी भेटा भगवानला विनंती करा आपली सासू आत्या आपली सुला भांचीला जन्मी येतो आणि माया बहिणीवर जर कोणाला दया येईल तर बाळना जन्म वैना म्हणून ऐकासानी ताळी ज्याला पूजता येईल त्यांनी पूजी दे जा तुम्हाला काशीनं पुण्य मिळेल बाळ जन्माला आला म्हणून काशाळी थाळी जर पूजी तर तुम्हाला नक्कीच काशीनं पुण्य मिळेल आणि तुमनी गर्भ कधीतरी अनुसया बाई जन्म घेईल आणि तुम्ही नातू पण तुम्ही मांडीवर खेळील पण आठही पुढे ध्यान ठेवा तुम्ही गर्भ जर मुलगी जन्माला वली तिने
आणि डाई बाजू अंगवर जर काळा तीळ राहिला तर समजे घ्यायचा अनुसयाबाई जन्मी वनी वनी कारण घरात बाळ जन्मल्यावर मुलगी किंवा मुलगा त्याच्या डाया बाजूला जर तीळ असला समजे घेवा ना आडावडील जन्मी येतार येतार आणि म्हणून माई सुरेश बास असला पहिली रोज पैसा घे बहिण्यास बलाई घेजो वो वास बलाई घेजो गज आयाशा भेटघाट करणं पड आयाशा जन्म हो सगळा माणसा लागता काही साला वाट कथा ऐकायला बोलो कथा तर ऐकणाच पड पण भेटा घाटाला मान्याय हो म्हणून तुम्हाला पहिलाच बलाई लिंदाव लिंदाव खरंच आपली बीबी बाईला मानावा लागेल पर्या भाऊ बाळना जन्म होईना तर बिसारीनी आपली सेवा करण्याला पूजा करण्याला काही जागा गंजीव तोडी सांगवा कोणी पूजा करायला रिकामा आया बहिणी हो कीर्ती राहून गेली मूर्ती दपून गेली ये दादा अनुसयाबाई फार पुण्यवान वती अरे अरे तिच्या जन्मासाठी आया बहिणीशी दान धर्म भाऊ जन्मासाठी रे साठी रे अरे साठी ना भाऊ आपल्या या बहिणीशी अनुसयाबाईच्या नावाने दान धर्म करण्याला पतीना बी 2-4 पोऱ्या अरे 1-2 पोऱ्या बी हजार निध्यानायानी पेटूला पाया पडा आणि फुला टाका आणि तठ्याला सांगा आपली सुला बांशीला आया जन्मी येजो फुल नाही तर फुलली पाकळी फटूला वाही द्या कासानी थाळीला भेटी द्या काशी माता मला प्रसन्न होईल कासानी थाळीनी जरी भेट करी तरी काशीना पुण्य मिळ अरे अरे काशीना पुण्य मिळवाला आपल्यावरी काशीला जावात नाही निध्यान कासानी थाळी जरी भेटलं कारण आई कासानी थाळी 7 गावा फिर सरस्वतीना नंदाई हे दादा सगळा नातू पण तू नात्यास सगळा मिळी यावा आणि पटूला भेटी जावा रे जावा अरे जावा ना घेवला मना शेवटनी भेट बाई शेवटनी भेट बाई हवा माई शेवटनी भेट बाई हवा माई मान्याय आवाज वर्ष सराद आई काय गडे गडे राहणार नाही आजच तिने शेवटनी भेट तीन आत्मा आजूबाजू भटकवत तो आज गरव ना त्याला आज भेटू गाठू आणि तिला मोठा आनंद मग सकाळ तिने मार्गाला लागली या यावं शेवटनी भेट बाई शेवटनी भेट बाई हवा माई शेवटनी भेट बाई हवा माई शेवटनी भेट बाई हवा माई माझ्या याव थाळीला लावा मला अप्सरला लावा नाही हात निष्ठी जाता शिकणार हाती खूप ये याव शेवटनी भेट बाई शेवटनी भेट बाई हवा माई शेवटनी भेट बाई हवा माई अरे अरे अनुसयाबाई ना फार मोठा गोत आहे 4 मुलगा 2 मुली 4 सुना 2 जवाई नातू पण तुनी धनी तिना गोत मोठा मोठा नाव मानी बाई वतीना गोत मोठा
मोठा नव मानी बाई तट झेंडू फुल तुळशी फुल फुल नव मोठकर बाई तट झेंडू फुल तुळशी फुल फुल नव मानी बाई तिना जन्म झाला झाला नव मानी बाई तिना जन्म झाला झाला नव मानी बाई होती मावण्या भेटी होती नव मानी बाई रे होती मावण्या भेटी भेटी नव मानी बाई रे येती नातू पण तू रे येती ना रमना बाबू रे भेटती नात्या पण त्या भेटती नव मानी बाई भेटती नात्या पण भेटती नव मानी बाई माना दादाबाईचा जन्म झाला अनुसयाबाई कथाच्या रूपात तिना जन्म तर कोणीतरी तिना एक भाऊस एखादी आईनीस जेला भेटला ना त्यांनी भेटी जावा रे जावा नर मना भेटी जावा रे जावा नर मना मांग पुढा मी खूप आठवण करू आखाती दिवाळी वाटेल तरी भाऊ बहीण भेट होणार नाही आज शेवट ना दिवा भाऊ बहीण रे तुम्ही भेटी जावा रे जावा ना रे मना रे आता भेटी जावा रे जावा ना रे मना भेटी जावा रे आपल्या अनुसयाबाईना भाषा सुद्धा येल तो कन्नीची पडावा जागा करी देता तशी बी तुम्हाला वाटत पाप लागेल पण पूजा करायला उठाडाल काय हरकत भाऊ आत्यानी भेट घेवाला उठाडी द्या काय पाप लागाव नाही मै देवला सांगितली हो माफ करी घेजो पण आत्याला भेटायला तो भाषासला जागा करी दे जाणार मना भाऊ अरे भाषा तो मन कासा आणि भाषी ती काशी भाषा फुईने भेट करी दे जाणार मना भाऊ भेट करी दे जाणार मना भाऊ माना दादा कोणा पैसा सरी घ्यावात बाळा पुरता जावात आम्हाला पैसाच पाहिजे अशा नाही एक फुल घेणे आठ पेटी घ्या फुल जरी थाळी में टाका तरी त्याला काशीना पुण्य मिळणार मना पुण्य मिळणार मना भाऊ माना दादा भगवाननी लायल पैसा असणार तर पैसा टाकवा नाही पैसा तर फुल नाही तर फुलनी पाकळी जरी वाई तरी देवला भाऊ मान्य होतो होतो ना रे मना मान्य होतो ना रे मना भाऊ अरे माना दादा पैसा नस तर फुल घ्या फुल जरी वाही दिला तरी काशी माताला मोठा आनंदाय होतो ना रे बाबू मोठा आनंदाय बाबू आई तर निसता तिने भेटसाठी सांगू अजून
तर बरं जा पुढं मग तिना जवायस एखादा येलावा नस जवायस तर नात जवायस दोन एक नाते असतं देवायले आणि अनुसयाबाई तर भाऊ नात जवायस राव नाही तर सक्का जवायस राव कंगनी जलावा उठाडी दे जा आता ती बाळ जलम ना आणि त्याला त्या टेऱ्या खा ती बाळानं 5वी पुन्हा पडी तो बाजार कोण करी या नात जवाईस नाही तर सक्का जवाईस या जवाईचा कामरा पांढरी बाळातीन होत्या ना जवा नातीस बाये या जवाईस कंग वाडा पडा एवढा जागा करी दे जो मान्य आहे तुम्हाला माहित बाई बाळातीन जर तिने पाय पाडणं पड ना आणि मग ती बाजार कोण करी या जवाई चाल तेवढा होत नाही याकडे ताशा पाहुणा म्हणा या भाऊ ज्या नात जवाईस त्यसना पोट जवाईस नसत चुलत मुलत जवाईस त्या बी नसत बासास बिसास सगळा साधं नाट कोणी बी बाजार करी नसस कोणी करणार कांढरी साला कराशिवाय गती या भाऊ पाय पाडणं बाजार जास्त नाही 1000 रुपया बी दिला ना तरी आम्ही तेवढावर बाजार करी आणि मान्य आहे आम्हाला व्याजच सांगता येईल ना तुम्हाला ध्यान काढी देऊ पाय तर पाडणाच पडी आई तुम्हाला सुद्धा माहित ती बाळ काय अशा थोडं ठेवणार पडी पाय पाळणा पडी नाळू कांडाला तवच मान्य आई कडले भाऊ नातूसनी यांनी दिला ना त्या नाळू कांडाना होता तुला माहित खाला 1 रुपया ठेवा तो वर नाळू काढणार ती बी निष्ठी जा काही बरं काही बरं मान्या बाळ निसता फुकटण्या नाही बाळ जलमना तर प्यायच्या खर्चरा पाय पाडाना वाईला पोट धरणारी नवाईला सुवारी नवाईला बलता खर्च मन पोर्या नाही पोर्या होता तावाच्या खर्च तुम्हाला कळ ना आई नातीसला सांगी दाखवली याच्या उपाध्या लग्न करवानी लवकर बलता खर्च काही बरा नाही बरा आता सध्याच मान्या काही विचार करीन लगन करा की अशा उपाध्या पोर्या जन्म मग जलम त्याला स्वारीन बोलवणार स्वारींना पोट दराना पैसा नाक दरान पैसा कान दरान पैसा काय बी करत्या सुवारीन करायला मग ते एक जागा ना ती सुवारीन पर्या ती पोसाना ना घरी दाखवू ती पोसाच्या पुच्च्या काढणं एक पोट धरेन सांग बघ म्हणा आता अशी उपके होती मग तो तिचा पैसा पोट धरणारी राव नाही तर कान धरणारी पैसा देणंच पडणार भाऊ पडणार राजा म्हणून मान्या तुम्हाला तरी मग गरीब सारखा सांगू ऐपत नसत 1 रुपया पाय पाडाला बी द्या नुसता पाय पाडावर नाही जमणार आता सांगायला जाईल तसं की आईला म्हणा राग पण नाही 4 भाऊसत वरगण्या करा नाही तर काही करा आणि ती पोऱ्याला का उघडाच पाय पाडा तुम्हाला बी माहित ना पाय पाडाल तेवढच बरं पोऱ्या उघडा राख पोरगी राव पोऱ्या राव त्याला कांगडा ठोपडा लागल तुम्हाला काही सांगणार पडेल कोणीतरी आंगडाला पैसा दे जी बाई आंगडा टोपडाला पैसा देईल तिने पोरा सोरासाला कपडाला तर आयुष्यभर कमी पडाव नाही अशा आशीर्वाद बी सांगितले तरी भाऊ जो लता कपडाला पैसा दे ना त्याला पोरा सोरासाला जन्मभर कधी कमी पडत नाही लता आणि कपडा डबल टिबल तिथं सांगा तुम्ही ऐका ना मास्तरींना काय एक कपाट तरी साड्या कशारा नांदी जातील मान्या 4 दिवस निघे घ्यात 5वा दिवस हो ना आणि मानी बाई बुवानी पाचुराना बाजार करायला ती दी गई आता या दुसऱ्या ना एक कपडा घेवाला तर एक ना फुला बी लिवानी ती बाळाला म्हण हार घाल देवाना पर्या भाऊ सोना नाना घेवा रे मान्या कालवर कालायला नाही पैसा
तर फुला घ्या फुला तर मग कसा उठा मागे ठेव मग फुला जरी दिलात तरी मानला पान व्हायचा. व्हायचा सुवारींना बी देवायचा पोट धरणारींना देवायचा त्याला काही लागत फुल नाही तर फुल नाही पाक देव वाच्यानं बुका आम्ही वाशानं बुका आता एवढा पैसा केवढा बी होणार त्यामुळे फक्त एरी घेऊ माना जोडीदारच उचली घे तर जाय देत सुद्धा नाही काही बरं नाही नाही ना बाबू नाही ना देवरा मला तू काय काय जागा तर दोन्ही जण वाटी वाटी घेता तर गडी एकलाच उचलं आणि मला सडकवर जाईन दे सडकवर पण दे बो तशा नाही एवढा बिना आबरून काही बरं नाही नाही ना अरे नाही ना देवरा मला दाजीबाई कजा अशा सांगू तर मग कोणी बी पुढं जाईन घेता ना तुझं शिकारी ठेवू तो बी कथा शिकी राहील केसाला काम पडील पडील ना बाबू ना पडील ना देवरा मला तू पण दाजी काहीचा जोडीदार अशा बी राहता तटला तटच वाटा पाडता कजा तर केसाला मग लागेल ना रे कळी घ्या तुला जर अजून देवासाठी लगेच वाटा पाड काय भाऊ आपली म्हणजे कळच तंग जाईल आपल्याला अंग काही नांदच नाही काही बरं नाही ना बाबू नाही ना देवरा मला तू आणि माने आयो तुम्हाला एवढा ऋषी कसं पाय पाडायला पैसा तर पाय पाडाना कशा ती बी ऐकली तापल्या बाया भोळ्या इकडे पास रोज जात तर पोळ्याना पाय पाडत्या पण पाय पाडत्या तपात कंग काही तर बाळातील होत्याच स्वारींला विचारत्या काही तंगली कोणी महिल्या नाव म्हणे डोशाया आणि काय आहे तिला पोरगी नाव पोरगी मग तिने नाव काय ठेवच्या गडे ते रोजच चावळत्या पोरगी नाव सोमवार नाव बाळ मग सोमी नाही मंगळवार मंगळी बुधवारनी बुद्धी अशा नावा बामून नाही फिमून नाही पहिले आया कंग माने आया बी तशीच भोळी पकी माने आयांचं तयास करा बामून सुद्धा एरियल नाही एखाद्याला बामून एरती ना माझं नाव भारी आता चांगला पेक्षा भारी पण माने आयाने काय करा डोंगऱ्या देव आमने सांगन मग ना आणि रोज ती कथा वाला साला चहा पाजवी तेव्हा माहिती पोट मग माने आया सावळं तेव्हा तुला सांग का नाही तिने पोट मग ती म्हणा रोज शहादी देवाने चार-पाच बशी कथा ऐकायला तेव्हा माहिती पोट मग ऐकवत या त्या तवण्या गोष्टी भाऊ पोट महीच म्हणा ऐका ना आणि जो रोज पुण्यावने रोज अशा तिसरा पारला खळी डातावात ना गाव मै खळी बाजूला रान खळीवर देवगाव मै बाहेरा पडणार ते रोजच म्हण मै ब्याया पोट मै बाहेरा पडणार माने आया सांग तर म्हण देवशी आठवण डोंगऱ्या देवशी आठवण म्हणून म्हणा नाव डोंगऱ्याच ठेवा रे बाबू देवाना देवरा मला आणि माने आया व गर्वधर जर बाई जाई तरच पाहिजे जरी चांगल्या गोष्टी ऐक्या तर ती बाळावर चांगला संस्कार पडतात मावरी मै सांगू माने आयाने चांगल्या गोष्टी ऐकेल राहत्यात नाही तर मला काला एवढ्या गोष्टी येत्या भाऊ या नुसतं वाचेने देखी नाही पण गर्भ पैजेवर संस्कार त्याला एवढा येत्या रे बाबू येत्या देवरा मला आणि अंगली बाऊला तर सांगी जाऊ आई तर त्याला जवळजवळ पटणावाच नाही पण दुसरी गोष्ट सांगू आई मशिंद्रनाथने कठेच गुरु करेल नाही अशा कोणी बी सांग म्हणे जवळ शंकरजी संजुनी द्या सांगा ना तर पार्वतीने हात धरेल म्हणे तुला संजुनी द्या माहित मला बी सांग माहिती तुम्ही बायको ना त्याला सांग माहिती तुम्ही बायको ना माझी ती सांगत मै होईल का तुम्ही बायको माझा तुला बायको ना तुम्ही मग तू काय नवरा बेत करत आता सांगत तू तर मग तू ना बेत काय नवरा भाऊ ती शंकरजीला सांग मै म्हण तुम्ही बायको मला द्या सांग तो सांगा आठ सांगेल मानवी ऐकेल मग म्हणे जंगल मसाल तर म्हणे शिडू पाखरू ऐकेल मग म्हणे समुद्र मसाल गिदिनाशी समुद्र मग त्याला वाटत पाणी मग कोणी येईल नाही समुद्रम गे घ्या पार्वतीला मानी देखत ती गोट मग ती काही कधी गोट नाही भाऊ मानी देखत तरी मग येईल ते रोज तठच ना नाही येईल मग येरियल नाही तू ऐकते राहा समुद्र मग घ्या दोन्ही
संजुनी द्या पार्वतीला वाटत कव सांग हा. शंकरजी खोलास पाणी मुतर चांगलं दुर्गी घ्या हा. मधी बाग हा. देव असतो मग. तू निघ हा. पण तू ते आगळा काय? एवढा आगळा नाही. भाऊ. आणि मग लाईन संजुनी द्या सांगणं शंकर जांगली बाजू हा. पार्वती तंगली बाजू बाजू. आणि तेसनी मजार जराशी अशी आपली का थोडी फाडी हा, होती. हा, हा. आणि ती काही एवढा मासू ती का मग माशी न जावी हा. अशा म्हणा अंदाज हा. ती माशीला म्हणे गर्भ होता आणि ती गर्भ म्हणा हा. नेमका मशिंद्रनाथ बाळ होता. हा. तर या भाऊ पार्वतीला महादेव संजुनी द्या सांग तर ती मासुनी पोट मग गर्भ ते न्याय केली विद्या ते नाच मशिंद्रनाथ जन्मला वना आणि त्यांनी कोणताच गुरु करेल नाही आईसनी पोट पै विद्या शिकवना मशिंद्रला एवढी पाहुणे मग मला नसं का काय ते तुम्हालाच माहित पाहिजे ना. बरोबर आहे. भाऊ आई आणि पोट मग राहिल्यावर आई मशिंद्रना उदाहरण कर तर गर्भपायी संस्कार येतात म्हणून मग या तरुण नात्याला सांगू तुम्ही अजून लग्न करला नाही कधीतरी करशा पण जर तुम्हाला दिवस टळते पोट पाणी वाढते तर गर्भधर राशा आईचे बासनी गर यशा तर किव्या एरशा नोका आणि एरशा बी तर बातम्या ऐक जा चांगला कीर्तन ऐक जा पण या मारामारी दनादनी हानाहानी आता ने पोषा ती जेरत बस तेव्हा त्या पोरी आईस बसायला जोडता काही पण राग नाही ना बाबू नाही ना एवढं मला तू बरं आईस बसला जोडते तर कायच ना वाळी काय तर आज लासला जोडता वरी मैसा माने बी ओशनी एखादी रोज एखादी मारामारी येईल ती ना तू सांगायचं ग येव करी दाखवली बोलू का जा माने काट पक्या महानी बस बाबू एवढं मला तू तो मला चंगा ना मग तुला इकडं देतो घरी दाखव बोलू का नादा नाद एवढी आण नाही तर मोठा बिचारा मला नाही ह्याच्या पण